कामातून तुम्हाला वाटतं आपला संसार बरा, आपण बरा, पण तुम्ही सगळेजण पाणी टॅक्स भरता का? पाणीपट्टी भरता का नाही? घर टॅक्स भरता ना? त्या महानगरपालिकेत दरवर्षी गेली 10 वर्ष 200 कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे. खोटं बोलत नाही. आणि तीच माणसं ही निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर करतात. आता हातीचा हात नका लावतो आता. अरे तू सचिन, तू बाजूला थांब जरा. तू सगळे इकडं. या ठिकाणी मी अतिशय प्रामाणिकपणे नम्रपणे तुमच्याशी बोलतो. सगळेजण जागरूक व्हा. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना मतांचा अधिकार देऊन सगळ्यांना राजे केलेले आहे. पण आपण काय करतो आता बघा, कोट्यावधी रुपयाचा पाऊस चाललेला आहे. तर दरवर्षी 200 कोटी रुपये कमवले तर एका दिवशी 50 कोटी घालून तर काय झालं? आणि तुमच्या टॅक्स मधनं तुमच्या पर्स मधनं आणि पुरुषांच्या खिशामधनं पैसे जातात. आणि त्यावर मी आवाज उठवतो म्हणून माझ्यावर अन्याय आणि म्हणून मी आता अपक्ष उभं राहिलो. माझं खून काय? नीट कपाट कसं असतं, काही ठेवता येतं व्यवस्थित, सगळं जपून ठेवता येतं. त्यामुळं मी तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो. मी 25 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक. माझ्यावर कसलाही आरोप नाही, कधी कोणाला त्रास नाही, कोणत्या बांधकाम व्यावसायिकाला त्रास नाही, ठेकेदाराला त्रास नाही, कधी चोऱ्या माऱ्या नाही. कारण राजकारण संस्कार असावं लागतं. राजकारण धंदा नाही. आता राजकारण धंदा झाला. एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आणि एवढे काढायचे. माझं असं मत आहे की तुम्ही जर निवडणूक हातात घेतली ना, ह्या देशामध्ये इंदिरा गांधींचं सुद्धा बरोबर झालं. आता परवाशी पंकजा मुंडे पण पडलं, लंके आला ना निवडून. पण काय झालं माहिती का, ज्या लोकांना एवढी मस्ती आलेली आहे की मी खरेदी करू शकतो, मी ह्याला खरेदी करू शकतो, मी त्याला खरेदी करू शकतो. तुम्ही कष्टाचे पैसे कोणाला फुकट देतात का? त्याचा आज माझा पगार झालेला आहे माझ्या, असं करतात का?